हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण SYBA 1219 या बुक्समधून IMP बघणार आहोत 2026साठी. तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. पुस्तक पहिलं, याच्यात 3 पुस्तक आहेत एका पुस्तकमध्ये. पहिलं याच्यात आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि राष्ट्रीय उत्पन्न. तर आता याच्यातून पहिलं लेसन बघू, समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ. तर याच्यामध्ये पहिलं आणि दुसऱ्या लेसनवर प्रश्न उत्तर येतातच. तर हे जे स्टार केलेले असतं ना, याच्यावर तुम्हाला वाचून जायचं आहे या मुद्द्यांच्या आधारे. तर समग्रलक्षी अर्थशास्त्र स्वरूप स्पष्ट करा किंवा त्याच्याविषयीच तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ शकतो, म्हणून तो तुम्हाला करून जायचा आहे. नंतर लेसन दुसरा, याच्यात तुम्हाला याचे जे पारिभाषिक शब्दार्थ असतात ना, ते पण अभ्यास करायचे आहे व्यवस्थित. नंतर त्याचा अर्थ, सारांश तो पण वाचून जायचा. नंतर ही मूलभूत संकल्पना लेसन क्रमांक 2, याच्यावर सुद्धा प्रश्न येतो 100%. तर वस्तू राष्ट्रीय उत्पन्न, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न हे करून जायचं, याच्यावर येऊ शकतो. आणि स्टार केलेले अभ्यास करून जायचे, त्याच्यापैकी कोणत्या याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पूर्ण लेसनचा अभ्यास नीट करून जायचा. त्यात पण सारांश दिलेला आहे, तो करून जायचा व्यवस्थित. नंतर राष्ट्रीय उत्पन्न तिसरं लेसन, याच्यावर आला तर येऊ शकतो, तरी हा पण करून जायचा. त्याच्यावरचा प्रश्न आला तर येऊ शकतो. नंतर प्रत्येक लेसनचं तुम्हाला सारांश आणि शब्दार्थांचं वाचन करायचं आहे आणि त्याचे ठराविक मुद्दे लक्षात ठेवून मनाच्या भाषेत पेपर लिहायचा आहे. कॉपी करायची नाही आहे. मनाच्या भाषेत लिहिल्याने मार्क्स चांगले मिळतात. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी, कारण हा बोर्डाचा पेपर नाही आहे तंतोतंत जुळवायला. तुम्ही मनाच्या भाषेत लिहिलं तरी तुम्हाला भरपूर मार्क्स मिळतील. फक्त तुम्ही लिहिलेलं पाहिजे पेज भरून, की जेणे तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील. तुम्ही मुद्द्यानुसार मनाच्या भाषेत लिहू शकता. अर्थशास्त्र विषय सोपा आहे, फक्त व्यवस्थित अभ्यास केला तर तो नक्की सोपा जातो. उत्पन्न, उपभोग, गुंतवणूक व मालसाठे संकल्पना आणि परस्पर संबंध, लेसन 4 याचा अभ्यास करून घ्यायचा व्यवस्थित. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी काही विशिष्ट अडचणी येतात, ते पण तुम्ही करू शकता, वाचू शकता व्यवस्थित. त्याच्यावर आला तर येऊ शकतो. मागचे प्रश्न पत्रिकेचे, मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस करायचं. त्याच्यावरून पण तुम्हाला प्रश्न लक्षात येतील, कोणते येईल कोणते नाही येणार. 5वा घटक, त्याच्यामध्ये पूर्ण रोजगार संकल्पना, याच्यावर 5व्या लेसनवर प्रश्न येतोच, म्हणून हा लेसन नीट करून जायचा व्यवस्थित. नंतर रोजगार आणि उत्पन्न पातळी, याच्यामध्ये पण करून जायचं. जसं की तर रोजगार आणि उत्पन्न पातळी संबंध स्पष्ट करा, किंवा हे जे स्टार केलेले आहेत हे. नंतर आहे लेसन क्रमांक 6 यांचा सिद्धांत, हा पण व्यवस्थित करून जायचा. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे हा सुद्धा लेसन व्यवस्थित करायचा आहे तुम्हाला. याच्यात कोणते विचारू शकता, जसं की से यांच्या सिद्धांताची गृहीते व टीका स्पष्ट करा. कोणते प्रश्न विचारू शकता, सारांश वाचून जायचा. 8वा समतोल आणि पूर्ण रोजगार समतोल, हे पण वाचून जायचं. याच्यावर आला तर येऊ शकतं. नंतर जेव्हा दुसरं पुस्तक चालू होतो त्यात तो पहिला लेसन असतो, तो महत्त्वाचा असतो, पहिला दुसरा, त्याच्यावर प्रश्न येतातच. समग्र मागणी व पुरवठा, याच्यावर करून जायचं व्यवस्थित. यामध्ये समग्र मागणी व पुरवठा, आर्थिक विश्लेषणाची पद्धत विचारू शकता, कोणत्याही मुद्द्यावरती विचारू शकता, म्हणून स्टार केलं वाचून जायचं. किंवा मजुरी परिणामाचा विचार. त्याच्यानंतर दुसरा लेसन समग्र उपभोग खर्चाची निश्चिती, याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो, म्हणून आपण नीट करून जायचा. तर स्टार केलेले जे आहे याच्यात 2च टप्पे आहेत, ते व्यवस्थित वाचून जायचे. याच आधारे तुम्हाला याच्यातून छोटे मोठे प्रश्न तयार करून ते विचारू शकता. उलटसुलट करून तुम्ही वाचून जायचं व्यवस्थित. जिथं आकृती जमली, जिथे येत असली काढली तर अजून मार्क्स मिळतात आकृतीचे. सारांश आणि पारिभाषिक शब्दार्थ लक्षात ठेवायचे, वाक्यरचना नीट करता येईल तुम्हाला. अर्थ कळला म्हणजे शब्दांचा तो उपयोग आपल्या मनाच्या भाषेत आपण व्यवस्थित लिहू शकतो. उपभोग प्रवृत्ती व गुणक सिद्धांत तिसरा. समकालीन विश्लेषण, गुंतवणुकीत एकदाच वाढ, वाचून जायचं. आला तर येऊ पण शकतो याच्यावरती प्रश्न, नाहीतरी 5 असतात ऑप्शन म्हणून 4 लिहायचे असतात. जे सोपं वाटतं ते करून जायचं. डोक्यात जे घुसतं ते, जे गणित नाही लक्षात येत ते राहू द्यायचं.
पेपर लिहिला म्हणजे बऱ्याच मनाच्या भाषेत तुम्ही पास होऊ शकता. प्रवेग तत्व, तर टिकाऊ उपभोग्य वस्तू, उत्पादक यंत्रे, हे पण करून जायचं. याच्यात आला तर येऊ शकतो. नंतर त्याचा सारांश वाचून जायचा. गुंतवणूक संकल्पना व विश्लेषण, हा घटक 5वा आहे, करून जायचा. गुंतवणूक संकल्पना व विश्लेषण. नंतर आहे त्याच्यात गुंतवणूक निर्धाराविषयी केन्सचे विचार स्पष्ट करा, असा पण प्रश्न येऊ शकतो. कोणत्याही टॉपिकवर विचारू शकता, म्हणून प्रत्येकाचं थोडं वाचून जायचं. भांडवली सीमांत कार्यक्षमता, 6वा लेसन महत्त्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, हा व्यवस्थित करून जायचा पूर्ण लेसन. नंतर विचारलेलं आहे भांडवली सीमांत कार्यक्षमता प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा, येऊ शकतो. म्हणून हा लेसन व्यवस्थित करायचा आहे तुम्हाला. नंतर व्याजदर निश्चिती, हा पण महत्त्वाचा आहे. व्याज आणि व्याज संकल्पना व दृष्टिकोन, तर तुम्ही हा पण व्यवस्थित करायचा आहे. व्याजाचा कर्ज व निधी सिद्धांत, आता इथं विचारलेलं आहे सनातनवादी किंवा अभिमतपंथी व्याजदर सिद्धांतावरील टीका, हे पण वेगळं काही असं विचारू शकता ते मधलं म्हणून सर्व वाचून जायचं आहे. मनाच्या भाषेत तुम्ही व्यवस्थित लिहू शकणार. नंतर केन्स सिद्धांताची वैशिष्ट्य, टीका व श्रेष्ठत्व विचारलेलं याच्यामध्ये, हे पण वाचून जायचं, येऊ शकतं. नंतर पुढचं लेसन आहे गुंतवणूक पातळी, 8वा लेसन. याच्यात पण तुम्ही करून जायचं, सांगता येत नाही, याच्यावर पण येऊ शकतो प्रश्न, व्यवस्थित करून जायचं. नंतर आता पुढचं पुस्तक आहे 3रं शेवटचं, पैसा, पैशाचे मूल्य आणि बँक प्रणाली. तर याच्यामध्ये पहिला लेसन, दुसरा, याच्यावरती तर प्रश्न येईलच तुम्हाला. आता पहिला दुसरा तर नक्की करून जायचं व्यवस्थित, कोणताही प्रश्न येऊ शकतो त्याच्यावरती. पैशाचा पूर्वी तसं प्रत्यक्ष वस्तू विनिमय. नंतर हे तर सोपंच आहे एकदम, आपण नेहमीच पैशांसोबत हे करतो, व्यवहार करतो, म्हणून आपल्याला सर्व माहिती आहे. जनरल काही थोडं त्याच्यामध्ये तुम्ही सहजरित्या लिहू शकता मनाच्या भाषेमध्ये. शेवटची लेसन तर सोपी अगदी, पैसा व वित्तीय मत्ता. नंतर हा दुसरा लेसन चालू झाला, याच्यामध्ये पण तुम्हाला येणार आहे. नंतर दोघांचं एकच आहे नाव, तर नाणे बाजार आणि भांडवल बाजार. तर नाणे बाजाराविषयी पण येऊ शकतं की नाणे बाजाराची कार्य स्पष्ट करा, इथे दिलेलं आहे. कोणत्या याच्यावर येऊ शकतो टॉपिकवर, तर सर्व वाचून जायचं. नंतर किंमत निर्देशांक, याच्यावर पण प्रश्न येतो, हा पण नीट करून जायचा. जसं की पैशांची मूल्य संकल्पना स्पष्ट करा, असा प्रश्न येऊ शकतो. नंतर आहे पैशांच्या मूल्यातील बदल, कारणे व परिणाम. भरपूर टॉपिक याच्यातले महत्त्वाचे अभ्यास करून जायचा. नंतर आहे फिशरचा सिद्धांत, हा पण लेसन महत्त्वाचा आहे 5वा. पैशांची संख्या व त्यांचे मूल्य यातील परस्पर संबंध. नंतर केब्रिज दृष्टिकोन, हा पण लेसन महत्त्वाचा आहे, हा पण करून जायचं. सांगता येत नाही, याच्यातून जर कधी प्रश्न आले तर तुम्हाला त्याचा रोगशिलकी दृष्टिकोनचे मुद्दे, याचं स्टार केल्याच्यावरती मुद्द्यांच्या आधारे काही त्याचे सारांश आणि शब्दार्थ वाचून जायचे. नंतर पुढचं लेसन आहे आधुनिक सिद्धांत, हा 7वा लेसन पण महत्त्वाचा आहे, शेवटचा. याच्यावर पण विचारू शकता प्रश्न, पण हा पण नीट करून जायचा आहे. याच्यात कोणत्याही टॉपिकवरती तुम्हाला ते विचारू शकता, जसं की यांचा उत्पन्न खर्च व बचत गुंतवणूक सिद्धांत वगैरे, श्रेष्ठत्व, अपूर्ण रोजगार परिस्थितीचा विचार, हे सर्व काही विचारू शकता इकडचं मधलं. नंतर आहे बँक आणि बँकांचे प्रकार वगैरे, याच्यावर प्रश्न येतोच, एक तरी प्रश्न येतोच या लेसनवरती, मग हा लेसन नीट करून जायचा. बँक, व्याख्या, प्रकार वगैरे, याच्यावर प्रश्न येईलच. बँकेचा लेसन नीट करून जायचा, कोणत्याही टॉपिकवर विचारू शकता. बँकांचे प्रकार किंवा बँकांचे कार्य काय वगैरे सगळं काही विचारू शकता. तर बँकेचा लेसन नीट करून जायचं आहे. नंतर पतपैसा निर्मिती व मर्यादा, हा पण करून जायचा आहे तुम्हाला. 9वा लेसन पतपैशाच्या निर्मितीची प्रक्रिया, पतपैशाचा अर्थ,
याच्यावर पण तुम्हाला एखाद्या वेळेस एक शब्द एक प्रश्न तरी येऊ शकतो. नंतर हे रोखता व लाभप्रदता शेवटचा लेसन येऊ शकतो. याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न लाभप्रदतावरती, तर हे पण नीट वाचून जायचं आहे. नंतर आहे मध्यवर्ती बँकेची कार्य, किंवा मग याच्यातून तुम्हाला बँकेवरती येऊ शकतो प्रश्न, बँकेची कार्य वगैरे. हा पण लेसन तुम्हाला करून जायचं आहे. शेवटचा लेसन या नाव घटक क्रमांक 11. नंतर शेवटची लेसन आहे. नंतर हे शेवटचं पतचलन नियंत्रणाची साधने, पतचलन नियंत्रणाचा अर्थ काय वगैरे तो पण करून जायचा आहे. शेवटचे प्रश्न लेसनमधून सुद्धा प्रश्न येतात. तर इथं आपलं IMP संपत आहे. तर तुम्हाला पुस्तकांमधून पण अभ्यास करून जायचा आहे. काही माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओमधून काही अभ्यास करायचा जसा वेळ मिळेल तसा, आणि मागच्या प्रश्नपत्रिकेची ॲनालिसिस करायची, आणि मी सांगितलेल्या IMPवर भर देऊन तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि मनाच्या भाषेत पेपर लिहायचा आहे. ह्या विषयाचा पेपर अगदी सोपा जातो, फक्त अभ्यास करायला पाहिजे. तर तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक माझ्याकडून. तर अशाच पद्धतीने तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करत राहा. मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तर थँक्स फॉर वॉचिंग, आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.